अक्कलकोट शहरात नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर अडथळा असलेल्या खोक्यांवर नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली। अक्कलकोटचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट शहरामध्ये रस्त्यावर व गटारीवरील खोके काढून मांडलेल्या दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण करण्यात आले। सध्या शहरांमध्ये रस्ता रुंदी झाली आहे। अक्कलकोटचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केलेल्या या कारवाईबद्दल अक्कलकोटमधून त्यांचे कौतुक होत आहे। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक नागरिक येथे ये जा करतात, परंतु रस्त्यावर असलेल्या या खोक्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्यात आले। उद्या अक्कलकोट एसटी स्टँड येथील अतिक्रमण काढण्यात येणार आहे। नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन अक्कलकोटचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे। सर, आपलं नाव सांगा। अक्कलकोट नगर परिषद हद्दीतील ज्या नाल्यावरती असणारे अतिक्रमण आपण काढत आहोत आणि याच्यामध्ये ज्या अतिक्रमणधारकांना नोटीस दिलेले आहेत, अनधिकृत बांधकाम असेल त्यांचं पण आपण काढणार आहोत। टप्प्याटप्प्यानं काय हायकोर्टाचे डायरेक्शन आहेत, त्याच्यामध्ये 26/3/2026 नंतर सुद्धा काय अतिक्रमणं काढायचे आहेत। काय अतिक्रमणं रेग्युलर आपण आता काढून घेणार आहोत आणि एप्रिल एंडपर्यंत अक्कलकोट शहर आपण सर, अक्कलकोट शहरामध्ये कुठल्या कुठल्या भागातले अतिक्रमण होणार आहे? आता आज आपण तुप चौक परिसरातले अतिक्रमण काढलेले आहेत आणि उद्या बस स्टँड परिसरातले आपण अतिक्रमण काढणार आहोत। नागरिकांना काय संदेश देणार आहे? आता जे अतिक्रमण केले स्वतःचं नुकसान करून घेऊ नये, स्वतःहून अतिक्रमण अडथळा ठरणारी किंवा आम्ही यापूर्वी नोटीस दिलेली सर्व अनधिकृत बांधकामांना अतिक्रमण काढून घ्यावीत आणि स्वतःचं नुकसान टाळावं। हा मोहीम किती दिवस आहे सर? ही आमची मोहीम कंटिन्यू चालणार आहे। बरं, अक्कलकोट शहरामध्ये आता जे अतिक्रमण करायला आहे पुढे काय होणार आहे सर? अतिक्रमण आम्ही तोडून टाकू आणि शिवाय अतिक्रमण काढण्याचा जो खर्च आहे तो संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल केला जातो। समजा आम्हाला 10 रुपये खर्च आला तर शासन निर्देशानुसार त्याचे 10 पट म्हणजे 100 रुपये आम्ही खर्च वसूल करू शकतो। त्याच्यामध्ये पोलीस संरक्षणाचा खर्च येतो, आमची मशिनरीचा खर्च येतो, आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार येतात आणि ती अमाऊंट खूप मोठ्या प्रमाणात जाते दंडाची। त्यामुळे लोकांना विनंती आहे की नगरपालिकेमार्फत अतिक्रमण न काढून घेता स्वतःहून अतिक्रमण काढावं आणि आपला स्वतःचा खर्च टाळावा।
चालू करा. झाला का चालू? नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक यांची तक्रार होती की गटारी या वारंवार चौकात होतात, त्यांना साफ करण्यासाठी व्यवस्थित जागा मिळत नाही. त्यामुळे आज गटारीवरचे जेही अतिक्रमण आहे, लोकांनी जे मोठे वगैरे बांधलेले, पायऱ्या बांधलेल्या, ते काढण्याचं आज नियोजन केलेलं आहे. आज मेन रस्त्यावरच्या जेवढ्या गटारी आहेत त्यांच्यावरचं मोठ्या काढण्यासाठी बाकीच्या अजून पुढच्या आम्ही चालू राहणार. ही मोहीम कंटिन्यू चालू राहणार. असं नाही की आज काढणार उद्या काढणार नाही, कंटिन्यू या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे साहेबांचं कुठल्या ठिकाणी सकाळपासून जागेवरचं अतिक्रमण काढण्यात आणि रस्त्यावर जे जे अतिक्रमण आहे त्यासाठी पण अजूनही लोकांची संपर्क लोकांचे त्यांना न सांगता आम्ही काढून त्यांना आधी आम्ही काढले तुम्ही नोटीस दिलं सर्वांना आता ज्यांची नोटीसची मुदत संपलेली आहे त्यांना आम्ही उद्या आलो अतिक्रमण काढून आता व्यापाऱ्यांना काय अक्कलकोटमधील व्यापाऱ्यांना हा संदेश आहे की सहकार्य करा नगरपालिकेला. ते तुमचं ऑथराईज बांधकाम आहे, बांधकामाची अतिक्रमण करून लोकांना त्रास करून लोकांची काही तक्रार आल्यामुळे